ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जड वाहनांना ठाण्यात नो एंट्रीचा निर्णय घेतला. पण एक प्रश्न विचारायचा आहे, ठाण्यातील वाहतूक कोंडीचा उपाय करताना आम्हा पनवेलकरांना याची शिक्षा का? सरकारकडून अपेक्षा होती की वाहतुकीचं योग्य नियोजन होईल, पर्यायी मार्ग ठरतील, पण झालंय नेमकं उलटच. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठी वाहने उभी केली जातात आणि त्याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. दोन्ही बाजूंना कंटेनर उभे आणि यांच्यामध्ये अडकलेला स्थानिक नागरिक. दररोजची वाहतूक कोंडी, अपघाताचा सततचा धोका, वेळेचा अमूल्य अपव्यय हा कोणाचा गुन्हा आहे? सर्वात गंभीर प्रश्न. दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर या ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिकेलाही वाट मिळणं कठीण. अपघातात जीव गेला तर जबाबदार कोण? हा फक्त दुर्लक्ष नाही, हा सरळ सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ आहे. आणि हा खेळ म्हणजेच पनवेलकरांवरचा सरळ सरळ अन्याय आहे. ठाणेकरांच्या सुखसोयींसाठी पनवेलकरांवर नेहमीच हा अन्याय का?